केलेला आहे। याच्यात आहे उसळ आणि भात, चवळीची उसळ। तर इथे टिफिन आहे, हा डायरेक्ट इथे पिन लावून इथे पिन लावून। चला आता ना मी माझी साडी दाखवते तुम्हाला, जी मी वेअर केली होती आपल्या गुड्डीच्या लग्नाला, म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाला। त्याच्या आधी मी ना आधी साडीच दाखवते आणि त्याच्यावर काय काय वेअर केलं ते पण दाखवते। तर इथे आहे ही साडी। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर बाहेरचं वातावरण बघू शकता, एकदम क्लाउडी झालेलं आहे, पावसाचं झालेलं आहे। इतकी हवा सुटली तर खिडकी मी बंद घेतली करून। तर मी आज उठली होती 7ला आणि माझा म्हणजे स्वयंपाक झालेला आहे। तर वैभवसाठी टिफिन द्यायचा आहे। तर मी काय काय केलं तुम्हाला दाखवते, चला। पहिल्यांदा इथे केलेली आहे मस्त चवळीची भाजी, उसळ बघू शकता। चवळी अशी मस्त टोमॅटो कांदा घालून मस्त छान केलेली आहे। आणि त्याच्यानंतर मी इथे केलेली आहे तांदूळक्याची भाजी अशी। याच्यात भात आहे, इथे केलेले आहे चपात्या आणि सकाळी ना नाश्त्याला पोहे केले होते बघू शकता। तरी इथे माझा स्वयंपाक झालेला आहे। आता टिफिन भरून घेते, चला। तर आता टिफिन भरून घेते, म्हणजे थोडंसं थंड होऊन जाईल। तर इथे मी वैभवसाठी टिफिन भरून घेते। तर डिशवॉशरमध्ये मी लावलेले असतात आदल्या दिवशी टिफिन वगैरे सगळंच। तर मी रात्रीच लावत नाही, कारण रात्री उशिरा लावते ना डिशवॉशर। तर त्याच्यामुळे मग सकाळीच काढून घेते सगळे भांडे वगैरे, सकाळीच सगळे लावून देते। तर इथे टिफिन काढलेला आहे आणि वैभवसाठी टिफिन भरून घेते। तर इलेक्ट्रिक डब्यामध्ये भरते। तर इलेक्ट्रिक डबा असा आहे, किती पण पाण्यात धुतला तरी तो कधीच खराब नाही होत। तर खूपच म्हणजे वॉटरप्रूफ आहे तो इलेक्ट्रिक टिफिन। तर आता मी इथे ना चपात्या वगैरे सगळं भरून घेते। आणि ज्या इलेक्ट्रिक टिफिनमध्ये मी भात आणि पातळ भाजी कोणती पण असो, वरण असो किंवा भात असो, ते दोन्ही देते त्याच्यामध्येच, म्हणजे त्यांना गरम करता येतं तिथे पिन लावून। आणि बाकी मग ना पोळ्या वगैरे मग ते एक्स्ट्रा वेगवेगळ्या देते। एकाच डब्यात सगळं देत म्हणजे 2-3 डबे देते त्यांना। आणि म्हणजे मोकळं त्यांना म्हणजे जेवता येतं चांगलं घरच्यासारखं। आणि तिथे त्यांना एक ताट पण दिलेलं आहे मी, असं फायबरला ताट डिश वगैरे, मग ते त्याच्यात जेवतात ते काढून वगैरे सगळं गरम करून। तर इथे मग भाजीपोळी पण भरलेली आहे आणि आता पोळ्या पण भरते। तर पोळ्या एक्स्ट्रा पण मी देते 2-3। आणि इथे आपला टिफिन एकदम रेडी झालेला आहे, इलेक्ट्रिक टिफिन पण झालेला आहे आणि आपला भाजीपोळीचा पण टिफिन रेडी झालेला आहे, तर बघू शकता। तर चला आता मी इथे ना टिफिन भरून टिफिन एकदम रेडी केलेला आहे। याच्यात आहे उसळ आणि भात, चवळीची उसळ। तर इलेक्ट्रिक टिफिन आहे, हा डायरेक्ट इथे पिन लावायची असते, इथे बघू शकता। तर डायरेक्ट पिन लावली ना तर गरम होऊन जातो, दोन्हीच्या दोन्ही भात आणि जे दिलं ते वरण वगैरे। तर हा इलेक्ट्रिक टिफिन, याच्यात भाजी पोळी आणि याच्यात एक्स्ट्रा पोळ्या आहेत। तर असा टिफिन एकदम रेडी झालेला आहे। तर आता मी भरून घेते, सगळं आवरून घेते। आणि आज मी तुमच्यासोबत मस्त शेअर करणार आहे माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये जी साडी घातली होती ना, ती कशी आहे, कुठून घेतली, कितीला पडली, त्याच्यावर काय काय वेअर केलं होतं, नंतर म्हणजे सगळे इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल देणार आहे। कारण मला ते आवरायचं आहे ना, त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवते मी माझी साडी कशी होती आणि त्याच्यावर मी काय काय घातलं होतं ते सुद्धा शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर इथे टिफिन झालेला आहे, तर चला बोलते नंतर। तर तेव्हापासून मला वेळच भेटला नाही, कारण घर आवरत होती। आणि तुम्ही बघितलं असेल सकाळचा वैभवचा टिफिन मी तयार म्हणजे केला, तुम्हाला पण दाखवलं। चवळीची उसळ वगैरे मस्त खाल्ली, खूपच भारी लागली। खूप दिवसांनी मी चवळीची उसळ खाल्ली। तर म्हटलं चला आता ना मी माझी साडी दाखवते तुम्हाला, जी मी वेअर केली होती आपल्या गुड्डीच्या लग्नाला, म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाला। त्याच्या आधी मी ना आधी साडीच दाखवते आणि त्याच्यावर काय काय वेअर केलं ते पण दाखवते, चला। तर इथे आहे ही साडी याच्यामध्ये। तर ती कशी आहे तुम्हाला दाखवते। मेन म्हणजे काबरा म्हणून घेतली तुम्ही,
पिशवीमध्ये हे नाव बघतच असाल, काबराचं आहे. तर मला काबराच्या साड्या खूपच आवडतात, काबरामधल्या. तर आधी तुम्हाला साडी दाखवते. तर ही आहे आपली साडी, जी मी लग्नाला घातली होती, ती बघू शकता. तर त्याचा कलर इतका छान आहे, म्हणजे गाजरी पण नाही, रेड पण नाही, असा डिफरंट कलर आहे थोडासा. एकदम गाजरी रेड आहे, डार्क गाजरा कलर असतो ना त्याच्यातलाच डार्क गाजरा रेड कलर आहे. तर बघू शकता अशी आहे. आणि हे ना बनारसी पॅटर्न आहे. तर म्हणजे नवीनच आलंय, न्यू ट्रेंडिंग आहे आता सध्या बनारसी पॅटर्न. तर अशी आहे पूर्ण, सेम पूर्ण अशीच आहे. त्याचा पल्लू आहे ना, तुम्हाला दाखवते मी कसा आहे. तो त्याचा पल्लू असा आहे, बघू शकता. अशी पूर्ण डिझाईन आहे पल्लूला. आणि त्याला गोंडे आहेत, ही अशी बघू शकता, अशी गोंडे आहेत. तर अशी ही साडी आहे, खूपच सुंदर आहे. लाईट वेट नाही, म्हणजे जड पण नाही एवढी, एकदम ना म्हणजे कम्फर्टेबल आहे, फुगत नाही जास्त. आता पूर्ण घडी वाळेल ना तेव्हा पूर्ण दाखवते तुम्हाला कशी दिसते ती. तुम्ही बघितलीच आहे ऑलरेडी, फोटो तुम्हाला मेन्शन करेल साईडला. तर बघू शकता अशी एकदम रंग त्याचा असा खुलून दिसतो. तर अशी आहे माझी लग्नाची साडी, म्हणजे माझी नाही, म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नात घातलेली ही आपली बनारसी साडी. तर मला खूप हौस होती की माझ्याकडे कशा फॅन्सी साड्या आहेत, रेडी टू वेअर साड्या आहेत, नंतर फॅन्सी रफल साडी आहे. तर अशी साडी नव्हती माझ्याकडे सिल्कची. तर फायनली मी सिल्कची एक साडी घेतली. बाकीच्या आहे काठपदराच्या, पण त्या मराठी लुक आहे सगळ्या. पण मग ही आहे बनारसी, पहिल्यांदा फर्स्ट टाइम बनारसी घेतलेली आहे मी. तर खूपच छान वाटते पण, दिसते पण, आणि आपला चेहरा पण एकदम असा खुलून दिसतो. तर बघत असाल तुम्ही, एकदम छान दिसते. तर ही साडी ना मी घेतली होती 7,845 का 40 असं होतं, म्हणजे ऑलमोस्ट 8,000 पर्यंत साडी आहे ही. 8,000 पर्यंत भेटली. तर खूपच सुंदर आहे. जवळचं लग्न आहे, का खर्च नाही करणार. बहिणी, सख्खी बहीण होती माझी, तिचं लग्नाला घागरे वगैरे न घालता मी एक मस्त इंडियन वेअर म्हणजे साडी आपली ती वेअर केली. तर त्याच्यामुळे मला खूपच छान वाटलं. आणि 8,000ची साडी आहे ही पूर्ण. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर जेव्हा मी घडी वाळेल पूर्ण तेव्हा दाखवतेच तुम्हाला. तर मी पॅटर्न साडीचा दाखवलाय तुम्हाला कसा आहे. आता अशी ठेवते, नंतर मग मी नीट घडी वाळून ठेवणार. त्याच्यासाठी एक बॅग दिलेली आहे ही, त्याच्यात ठेवणार. आणि त्याचं ब्लाऊज ना तुम्हाला दाखवते आधी. त्याचं ब्लाऊज असं शिवलेलं आहे. हे ब्लाऊज सिंपल आहे, प्लेन आहे. तर मी स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला आहे. आणि त्याचा कपडा पण भेटलेला आहे. तर मला जर बाह्या लावून घ्यायचे तर मी लावू शकते नंतर. तर असं मागून हुक आहे त्याचे, मागे सिंपल ब्लाऊज आहे, मागे चौकोनी गळा आहे आणि पुढे असा आहे आपला षटकोनी सारखा गळा आहे, बघू शकता. असा गळा आहे आणि त्याला 2 नॉट्स आहे. तर सिंपल आहे साडी ब्लाऊज. कारण म्हटलं साडी खूप भरगच्च आहे, तर ब्लाऊज थोडं सिंपलच ठेवावं, म्हणून मग सिंपल डिझाईन घेतली. आणि मला सिवलेसच शिवायचं होतं, तर मग सिवलेस शिवलेला आहे. तर असं ब्लाऊज आहे. तर हे ब्लाऊज मला शिवून भेटलं 350 रुपयाला, व्हीएस टेलर. तर माझी बहीण आहे ना, मोठी बहीण, ती तिथेच टाकते नेहमी. तर मी दोन्ही ब्लाऊज, साखरपुड्याचं पण ब्लाऊज तिथेच शिवलं होतं आणि खूप छान कम्फर्टेबल बसलं होतं. आणि हे पण ब्लाऊज तिथेच शिवलं. पण मग मला नंतर ना असं इथे या साईडला थोडं फिट इथे फिट आणि वरती ढिल्लं झालं होतं. तर मी परत टिप मारून घेतली. आणि पण छान शिवतात तिथे, पटकन देतात पण, आणि कमी पण फी आहे. म्हणजे ब्लाऊजची फी कमी पण आहे तिथे. नाही तर बाकीकडे दुसरीकडे आपण गेलो डिझाईन वगैरे सांगितलं तर 800-900 सांगतात. तर मी आधी ना त्याच्या आधी कॉलेज रोडलाच शिवत होती. तर तिथे माझी ब्लाऊजची फी तर डायरेक्ट 800, 1000, 1200 अशीच व्हायची. तर रुपालताई बोलली की अगं इथे टाकून बघ, तुला आवडलं तर इथे टाकत जा. तर मग मी म्हटलं तर ट्राय करू आपण. तर मग मी साखरपुड्याचा साडीचा ब्लाऊज आहे ना गुड्डीच्या, तर ते तिथंच टाकलं होतं, जी ऑर्गेन्झा साडी घेतली ना तिचं.
आणि हे पण तिथंच टाकलं, मस्त शिवलं आणि कमी पण फी असते आणि छान पण लगेच पण देतात ते. तर असं, तर हे त्याचं ब्लाऊज सिंपल. आणि आता त्याच्यावर मी काय काय वेअर केलं ते सुद्धा सांगते तुम्हाला. त्याच्यावर मी आधी ना हे अशी नेल्स घेतले होते मॅच व्हायला, बघू शकता. पण मग ते काही लावले नाही, दुसरे नेल्स लावले होते तर ते आता कियाराने सगळे इकडे तिकडे लावून हातांना लावून पाडून टाकले. तर पिंक कलरचे नेल घेतले होते मी. तर ते माझ्याकडे असे स्क्रीनशॉट तर मी साईडला टाकेल. तर DIY ला भेटतात हे नेल्स बिलकुल. 150 100, आता हे 119चे आहे. आणि जे लावले होते ते तर खूप स्वस्त होते, 99 रुपये काहीतरी होते. आणि असे की निघतच नाही ते आपण काढल्याशिवाय. तर मी अशी खूप पॉकेट्स आणून ठेवलेले आहे. आता सुद्धा माझ्याकडे आहे 2-3 पॉकेट्स आहे आणि हे वेगळं थोडं शेप आहे, बघू शकता. तर हे नेल्स आणलेले आहे. नेल एक्सटेन्शन पेक्षा, एवढं महागाचं नेल एक्सटेन्शन पेक्षा आपण अशी DIY मधून आणून आपण कधी पण आपले नेल्स मस्त चेंज करून छानपैकी फंकी लुक देऊ शकतो आपल्या नेल्सला. तर अशी लावलेली होते, म्हणजे हे घेतलेले आहे. तुम्हाला घ्यायचे असतील तर तिथे छान आहे रेग्युलर वापरायला, किंवा मग बाहेर तुम्ही जात असेल त्याच्यावर साड्यांवर मॅच असे खूप प्रकार भेटतात. तर असे नेल्स तुम्ही बघितले. आणि नंतर ना माझ्या बहिणीने मला हार आणला होता टेम्पल ज्वेलरी. तर म्हटलं ते पण घालून बघेल आणि मी घेतलेला तो पण घालून बघेल, पण मी घेतलेला तो घातला होता. आणि हा म्हटलं नंतर लक्ष्मीपूजन वगैरे असेल तेव्हा घालेल. तर असा हार आणला होता, बघू शकता. तिने स्वतः वेअर केला होता लग्नामध्ये हा. तर असा हार आहे. तिचा फोटो असेल ना तर मी साईडला मेन्शन करेलच, बघू शकता. खूप सुंदर दिसतो. मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. लक्ष्मी आहे त्याच्यावर, बघू शकता. असा दिसतोय तो हार, खूपच सुंदर दिसतो. तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता. एकदम सुंदर दिसतोय. म्हटलं लक्ष्मीपूजनला वगैरे किंवा इतर आपलं ही साडी आहे माझ्याकडे केरळकडची, जी व्हाईट साडी असते ना, व्हाईट ऑफ व्हाईट साऊथ इंडियन, त्याच्यावर पण खूप छान दिसेल टेम्पल ज्वेलरी. त्याच्यावर कानातली पण आहे. तर असा आहे हार, खूपच सुंदर आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मेन म्हणजे माझा हार दाखवते तुम्हाला मी, जो मी वेअर केला होता तो. मला थोडासा असं ना मोठा आणि ब्रॉड हार पाहिजे होता, कारण मी डबल हार घालणार नव्हती त्याच्यामुळे. तर असं याच्यात आहे, बघू शकता. तर हा हार मला पडला 1499, म्हणजे 1500ला पडला. तर हा हार मी अनुराधा दुकानातून घेतलेला आहे. तर बघू शकता मस्त असं चोकर आहे. तर असं चोकर आहे, बघू शकता. मणी आहे त्याला. तर हा वेअर करून दाखवते तुम्हाला मी. तर हा असा दिसतोय मस्त. मला आय थिंक माझा मेकअप खूपच म्हणजे हे झाला होता, जास्त हेवी झाला होता, त्याच्यामुळे मग तो हारचा लुक आणि मेकअप सूट नव्हतं होत. तर काहींना नाही आवडला मेकअप, काहींना आवडला. तर मला पण स्पेशली थोडंसं वाटलं की हार आणि मेकअप एकदम म्हणजे मॅच होऊन गेलं, म्हणजे ते एकदम नाही कसं उठून दिसलाच नाही हार असा, नुसतं माझा मेकअपच एकदम बटबटीत दिसत होता. तर असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. मागची माझी ब्लॉग आहे ना लग्नातले, ते नक्की बघा, त्याच्यामध्ये कसं लुक होतात ते तुम्हाला कळेल. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की काय वाटतं तुम्हाला, हार मॅच होत होता की माझ्या मेकअपला, की आता कसं मी काहीच मेकअप नाही, काहीच नाही, किती सुंदर हार दिसतोय, इतका भारी दिसत. मला तेव्हा पस्तावा येत होता का मी हार घेतला एवढा महागाचा आणि एवढा ब्रॉड, की काहीच सूट होत नाही. पण मला आता कळलं की मेकअप मला नव्हता सूट होत. माझा मेकअप सिंपलच पाहिजे होता. मी स्वतः केला असता तरी चालला असता. आज मेकअप पण नाही केला, लिप बाम थोडंसं लावलेलं आहे आणि माझं सनस्क्रीन लावलेलं आहे, दॅट्स इट, बाकी काहीच लावलेलं नाही. तर त्याच्यामुळे ना हा हलका खुलून दिसतोय ना, इतका छान दिसतोय. जरी मी काहीच लावलं नसतं ना, माझं सनस्क्रीन, लिपस्टिक, थोडीशी आयब्रो पेन्सिल आणि छोटी टिकली सुंदर दिसलं असतं एकदम. तर बघा ना, तुम्हीच नक्की कमेंट करून सांगा की काय वाटतं तुम्हाला. तर मला तर आज खूपच दिसतोय छान, मस्त, बघू शकता एकदम मस्त दिसतोय.
तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून. आणि त्याच्यावरचे कानातले असे, जरी मी हा एकदम सिंपल साडी प्लेन साडीवर घातला तरी इतका सुंदर दिसेल ना. बघू शकता. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. असं तर असा हार आहे. तर हा मला 1500ला पडला हार. छान याचे बॉक्स मध्ये दिला. मी जरी ना सिंपल साडीवर सुद्धा वेअर छान केला ना, म्हणजे छान दिसेल तो. जेव्हा कधी करेल ना त्यावेळेस तुम्हाला दिसेलच. आणि त्याची झुमकी पण मस्त आहे. तर खरंच जास्त हेवी मेकअप नाहीच करू. जेव्हा अशी एकदम हेवी साडी असेल, हेवी डिझाईन असेल, त्यावेळेस सिंपल मेकअप केला तरी छान दिसतं. तर मला असं वाटतं की माझा मेकअप खूपच हेवी झाला होता असं मला वाटतं. तर असा हार आहे. नको की याला हे टाचन पिन घेतले ते एक्स्ट्रा लागतात ना साडी पिनवर, बॉल पिनाच्या ह्याच यूज करायचा साड्यांवर. पदर वगैरे फाटत नाही किंवा मेल्या वगैरे लावतो ना आपण तर फाटत नाही तिथे. तर ह्या बॉलच्या घेते मी नेहमी आपल्या साड्यांसाठी, साडीला टप करण्यासाठी. काय नाही. नंतर ह्या बांगड्या घेतल्या होत्या मी मॅचिंग, सेटच करून घेतला होता मी. तर ह्या बांगड्यांचा सेट मला पडला होता 350ला. दाखवते याला त्याचे कानातले. तर बघू शकता असे पिंक मोती जे हारला मॅच आहे ना तसेच मी घेतले होते. माझ्या साडीला मॅच म्हणजे थोडीफार होत होते. बघू शकता जास्त नव्हते. हे थोडं डार्क होतं. माझ्या साडीला मॅच अशी भेटतच नव्हते मला. तर अशा मी बांगड्या घेतल्या होत्या 350ला. तर असं होतं माझं पूर्ण लुक. आणि त्याच्यावर मेकअप माझा पडला होता 750. आणि हा गजरा जो लावला होता ना, मी तुम्हाला स्क्रीनशॉट देईल शेजारी. तो गजरा लावला होता ना, तर तो गजरा होता टगरचा. टगर गजरा म्हणतात त्याला आय थिंक. तर तोच 250 रुपयाला गजरा होता. तर तो 200 पर्यंत गेला. म्हणजे 200ला मिळाला. म्हणजे ब्युटी पार्लरवाली आहे तिनेच आणला तो, ज्योतीने. तर तो 200चा गजरा होता तो पूर्ण टगरचा. आणि बाकी मग मेकअप पडलं 750 रुपये. आणि बाकी मग मी काय वेअर केलं तर दुसरं काहीच नव्हतं वेअर केलं. तेवढंच. पर्स पण नव्हती घेतली कारण मला मोबाईल माझा घेऊन फिरवायचा होता व्हिडिओ काढा तुमच्यासाठी, छान छान व्हिडिओ काढायला. आणि त्याच्यावर वेअर केली होती मी अशी सँडल्स. बघू शकता. तर अशी सँडल्स वेअर केले होते. तर हे सँडल्स ना मी गावातूनच घेतले. तर हे मला पडले 450 का 500ला पडले हे मला सँडल. 500 नाही 450 नाही 500 800 रुपये सांगितले पण मला ते बार्गेनिंग करून मी 550ला घेतले. तर बघू शकता. तर एवढं मी घेतलेलं होतं. हार बांगड्या तुमच्यासोबत शेअर केलं मी सगळं की एवढं मी वेअर केलेलं काय काय. तर ही माझी लग्नाची साडी घातलेली गुड्डीच्या. आणि एवढं त्याच्यावर. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आता आवडण्याच्या अगोदर वेअर सगळं घेतलेलं. तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या लग्नातलं पूर्ण शॉपिंग मी केलेली. तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सगळं सांगितलं की मी कितीला मेकअप केला, गजरा कितीचा, नंतर सँडल कितीचे, बांगड्या कितीच्या घेतल्या, साडी कितीची घेतली, हार कितीचा घेतला, नेल आर्ट्स कितीला भेटतात ते सगळं शेअर केलं तुमच्यासोबत. आय थिंक तुम्हाला आवडला असेल. तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला आता हे सगळं पसार आवरून देते आणि आता चहाच्या टाइमला बोलते तुमच्याशी. चला दाखवते तुम्हाला जे माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्यासाठी की कशी साडी आहे. आणि मी शेवटी एंड स्क्रीनला ब्लॉग पण टाकेल लग्नाचे. तर ते पण बघा कशी दिसत होती. तर अशी ही साडी आहे बघू शकता पूर्ण. तुम्हाला दाखवते. असं आहे आणि असं पदर आहे त्याचा बघू शकता. तर अशी साडी आहे पूर्ण. अशी पूर्ण ही डिझाईन आहे भरलेली बघू शकता.
अशी आहे. तर ह्या पद्धतीची साडी आहे. तसं मी स्क्रीनशॉट देईलच मी साईडला कशी साडी दिसत होती ही माझी. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर चला आता मी आवरून ठेवते आणि मग चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. आणि बघू शकता सगळं खूप पसारा आहे. सगळं साडीवर काय काय घातलं होते सगळं दाखवण्यासाठी मी घेऊन आली होती. तर ह्या पद्धतीची बनारसी साडी असायला पाहिजे. अशी घडी होते मस्त छानपैकी. तर चला आता चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी आणि बाकी सगळा पसारा आवरून ठेवते. तर आता वाजले आहेत 7 वाजले तरी वाटत नाही कारण बाहेर खूप उजेड आहे बघू शकता. पण थंड वातावरण आहे आज खूप भारी वाटतंय. तर चहा ठेवते माझ्यासाठी आणि बाकी स्वयंपाकाचं बघेल काय करायचं. तर आधी चहा घेते मस्त बाहेर बसून. तर चला मस्त बाहेर बसलेली बाहेरचं वातावरण बघू शकता आणि मस्त माझा चहा पिते. थोडं थंड होऊन गेला कारण ना गुड्डीला फोन केला होता माझ्या बहिणीला. ती वणीला गेली आहे तर तिच्याशी बोलता बोलता थंड होऊन गेला. तर काही नाही पिते मस्त. आणि अशा वातावरणात वाव. चला आता चहा पिऊन घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला. तर मस्त चहा पिऊन झाला आहे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. तर बघू शकता इतकं छान झाले. हवा सुटलेली आहे ना. इकडे सनसेट पण झालेला आहे. तर असं वातावरण झालेलं आहे मस्त. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. कारण ना आता संध्याकाळ झाली स्वयंपाकाची तयारी करते विहान माझ्यासाठी आणि कियारासाठी. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. मी दाखवलेली तुम्हाला सगळी ज्वेलरी लग्नासाठी मी घातलेली साडी सगळं आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.